नमस्कार. आज आपण थोडासाच काठ असेल त्यातून डिझायनर बाही कशी तयार करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी जेवढं शिल्लक राहिलं आहे कापड ते घेतलं आहे. त्याचा मध्य काढून घेतला आहे. साईडला 8 इंच सोडलं आहे. मोठं माप असल्यामुळे तुम्ही 7 लहान माप असेल तर 7 सोडू शकता. दोन्ही साईडला खुणा करून घेतल्या आहेत व जेवढं कापड शिल्लक राहिलेत त्याचे समान भाग करून घेतलेत. दोन्ही बाजूला तशाच खुणा करून घेते. जे एकसारख्या चुन्या येतात व्यवस्थित अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. मध्यापासून सुरुवात करायची. खालच्या बाजूला एकावर एक अशा चुन्या घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित चुन्या घ्यायच्या आहेत. वरच्या बाजूलाही चुन्या घेऊया. मध्यावर अर्धा इंच सोडून चुन्या घ्यायच्या आहेत. चुन्या व्यवस्थित ओढून एकसारख्या घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला आता सरळ कट करून घेऊया. अस्तरचं कापड घेऊन त्यावर अशा प्रकारे आकार दिला आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच सरळ आलं पाहिजे. काठ घेतला आहे. काठ व अस्तर जॉईंट करून घेऊया. अशा प्रकारे नॉच मारून उलटं करून व्यवस्थित कोपरा काढून वर दाबटीप देऊन घेऊया. व्यवस्थित काठ शिवून घेऊया. अशा प्रकारे आकारावर व्यवस्थित टीप देऊन उलट करून दाबटीप देऊन घेऊया. साडीचंच कापड घेतले आणि काठाला गोट लावून घेते. त्यामुळे दिसताना लूक खूप छान दिसतो.
आता तयार केलेल्या बाहीला अस्तर लावून घेते. शिल्लक राहिलेलं कापड कट करून घेते. आता तयार केलेला काठ मध्यापासून सुरुवात करून लावून घेऊया. दुसऱ्या बाजूचाही काठ तसाच लावून घेते. तुम्हाला ही बाहीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ही पटकन व थोड्याशाच काठात होणारी छान अशी डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. या बाहीचा लुक खूप छान दिसतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.